जाणवलं तुम्हाला? मला म्हणजे पॅरालिसिस झालता 2 वर्षापूर्वी. पॅरालाइज झालं होतं. ओके. मग आता जरा नसा मोकळ्या झाल्यासारखं वाटतंय, चालायला फास्ट यायला लागले. अच्छा आणि थोडं हलका हलकं वाटायला लागलंय आता पहिल्यापेक्षा. अच्छा अच्छा. इम्युनिटी पण वाढली. हो, वाढली वाढली वाढली. चालायला काय त्रास व्हायचा अगोदर? चालायला जडपणा वाटायचा ना पायात वगैरे. अच्छा, मग पाय बी ओढायचे का चालायचे क्लिअर पण जड वाटायचं? हो, जड वाटायचं, जरा आता हलकं वाटायला लागलंय. अच्छा, किती दिवस घेतले? आता बघा 2 महिने झालेत माझे पूर्ण. अच्छा. हो, मग अच्छा, मला म्हणजे अजून बऱ्यापैकी 50% रिझल्ट वाटतोय तुम्हाला? 50% आहे रिझल्ट सर. अच्छा अच्छा. नाही, काही कमी जाल तुम्ही आणि चालू ठेवा हे कंटिन्यू. काही विशेष जास्त खर्च नाहीये. नाही नाही नाही, ठेवतो ना सर, म्हणून तर फोन केला तुम्हाला. कंटिन्यू चालू ठेवा. हे हो अन्न आहे पण हो. औषधापेक्षा पॉवरफुल काम करतं. ओके सर, सगळं शरीर ओके होईल आणि नवीन कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही जोपर्यंत ओके. हे बॉटल तुम्हाला चालू आहे तोपर्यंत. चालेल 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 चालेल. 500 रुपये महिन्याला खर्च करणं मेंटेनन्स साठी काही महाग नाही ना? नाही, चालेल चालेल, काय अडचण नाही सर. पाठवला होतो उद्या तुम्ही. हो, चालेल चालेल. थँक्यू थँक्यू सर. ओके. त्याचं जे होतं ना रक्ताचं हे ते बरं का, त्याचे फरक आहे. पण आता जे काय हो राहिलं, फक्त जेवण केलं का लगेच टॉयलेटला जावं लागतं. कधीपासून? याला बरेच दिवस झाले, 1 महिना हो राहिला. 1 महिन्यापासून का? हो. आणि त्याच्या अगोदर आता ते गोळ्या 2 महिने घेतले असतील ना तुम्ही? हा, मग नाही त्याच्या अगोदर नव्हतं होत ते. आता आपली गोळ्यानं होता असं नाही, पण याला काय हे म्हणायचं. नाही, कशामुळे होतंय? का उष्णता वाढल्यामुळे होतंय? उष्णता वाढल्यामुळे होत असेल ते. हा हा हा. बाकी गोळ्यांनी फरक पडला का तुम्हाला चांगला? हा, त्या गोळ्यानं फरक पडला होता. ते दुसऱ्यासाठी घेतलं नाही ते, शुगरसाठी, रक्त कमी होतं त्यासाठी. अच्छा, मग काय काय फरक आला? शुगर, बीपी वगैरे? शुगर कमी झाली माझी. शुगर कमी झाली. अजून शुगर कमी झाली, असं ते रक्त जे कमी होतं ना ते वाढलं. अच्छा. आणि अजून दुसरा काय त्रास होता? अंगदुखी वगैरे, थकवा? दुसरं थकवा, ते गुडघे बिडघे आहेत अजून. त्या गुडघ्यासाठी आणि याच्यासाठी मला काही गोळी एखादी घ्यावं आता. अच्छा. नाही, हे चालू ठेव, पण गुडघ्याला काही 5-10% फरक आला असेल ना? हा, गुडघ्याला 5-10% आहे फरक. हा, गुडघ्याला बी आहे फरक थोडा. म्हणजे फरक आहे तुम्हाला, ते कंटिन्यू करावं लागेल. अन्न म्हणून शरीराला ज्या ज्या कमतरता आहे ना त्या भरून निघताय याच्यामधून. हा, मग हे कंटिन्यू करणं आहे ना. 1500 महिन्याला खर्च करणं काही विशेष नाही ना शरीरासाठी. कारण आपण जो हायब्रिड खातोय याचा सगळा परिणाम होतोय ना शरीरावरती. आता आज आपण एखादं औषध सप्लिमेंट घेतलं, आपल्याला बरं वाटायला लागलं, पण पुढे जाऊन परत आपलं अन्न तेच राहणार आहे ना. अन्न बदलत नाहीये ना. नाही, अन्न बदलत नाही म्हणजे शरीरात विषारी घटक जात आहे. हायब्रिड आपण खातोय, केमिकल युक्त जात आहे, परत ते त्याचं रिएक्शन चालू करणार ना. म्हणजे शरीराला जे पोषण पाहिजे ते पोषण आपल्याला देत राहणं हे महत्वाचं आहे ना. हो, आलं लक्षात? बघा, या 2-2 करा. काय फरक होतोय, कसं येतोय मला सांगा. हा, नमस्कार ताई, बोला ना. अहो, मला डोळ्यात संपले भाऊ. मला खूप पायाला त्रास व्हायला लागला. काय काय त्रास होतो तुम्हाला अगोदर? भयंकर कंबर दुखते, पायाचे गोळे अशा नसायत ना, आतल्या क्रॅम्प येतात पायांना. अच्छा. आणि मागचे 2 महिने झाले होते तुम्हाला घ्यायला? हा, जरा बरं वाटलं, पण आता मला उठता बसता बी येत नाही. म्हणजे त्यावेळेस फरक पडला होता तुम्हाला? नाही, खरंच 50% पडला होता हो. मग तुम्ही ते कंटिन्यू करायला पाहिजे होतं ना. आता लग्न, गोंधळ, पूजा, जागरण ह्याच्यामध्ये 15 दिवस गेले ना. काय असतं ताई, लक्षात घ्या. आपल्याला हे काही जे आजार होत आहे ना, याला मेन कारण आहे आपलं अन्न. आपण सगळं हायब्रिड केमिकल युक्त खातोय, बरोबर? मला भूक पण नाही लागत हो अजिबात. मग मी तेच आता काय सांगतो, ऐकून घ्या. आपलं अन्न काही बदलत नाही. आपण गोळ्या बदलू, औषध बदलू, दवाखाना बदलू, पण तेवढ्या पुरता फरक पडेल. नंतर जे ते प्रॉब्लेम तसेच चालू होतील, बरोबर? याचं कारण असं आहे की आपलं अन्न बदलत नाही. आपण सगळं हायब्रिड केमिकल हे सगळ्या गोष्टी खातोय. मग याच्यासाठी आपलं हे सप्लिमेंट आहे, अन्नाला सपोर्ट करतं. ते तुमच्या शरीराला जे न्यूट्रिशन लागतं ते शरीरात जातं. ते गेल्यानंतर आजार पण कमी होतो, शरीर ठणठणीत होतं, इम्युनिटी वाढते. ही रोजची खायची वस्तू आहे, हे काही औषध नाही. आलं लक्षात? त्याला काही खूप विशेष खर्च आहे असं काही नाही ना, बरोबर की नाही? बरोबर आहे.
1000, 500, 1200, 500-700 जे बी असेल ते आपण महिन्याला शरीराला मेंटेनन्सला खर्च केले पाहिजे ना. करते हो, जरा जरी उभं राहायला ताकद पाहिजे. ताकदच नाही माझ्या अंगात, अजिबात भूक लागत नाही. तुम्ही ते संपायच्या अगोदर कंटिन्यू करायला पाहिजे होतं ना. आता मला पत्ता टाकून द्या व्हॉट्सअपला, पाठवायला हवं तुम्ही. ठीक आहे. मला काय पाठवता येत नाही, मी तुम्हाला सांगू का? बीपीची गोळी बंद झाली तुमची? हा, किती दिवस झाले? महिना 1.5 महिना झाला बंद झाली. हा का? हा, पहिले 1 महिना घेतल्याच्या नंतर 1-1.5 महिना घेतल्याच्या नंतर बंद झाली. आणि बीपी कधीपासून होता तुम्हाला? बीपी बऱ्याच दिवसापासून आहे. हा का? 2-3 वर्षापासून आता. हा, किती असतो? ते भरपूर, समजा 170-160 असं राहायचं. अच्छा. आणि बाकी काही त्रास होते तुम्हाला? बाकीचा त्रास होता, पोट साफ होत नव्हतं, पोट साफ होतं आता. पित्त कमी झालंय. अच्छा, पोट पण साफ व्हायला लागलं, पित्त पण कमी झालं, अंगदुखी वगैरे? अंगदुखी वगैरे बंद झालंय. ते हात दुखायचा बंद झालाय, पाय दुखायचा बंद झालाय. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बरेचसे दुखणे तुमचे कव्हर अप झाले. हात पाय दुखत होतं ना, हातालाही दुखत होता, पायालाही दुखत होता. हा, मग हाताला आणि पायाला काय झालेलं होतं? त्याला हाताला झटका बसला होता, पायाला ते सायटिका सारखा प्रकार झाला. अच्छा. ते बंद झालंय. चालू ठेवा. हे अन्न नाही जात, हे काही औषध नाहीये. शरीराला जे पोषण लागतं ना ते यातून मिळालं ना. आलं लक्षात. मग तुम्ही सुरुवातीला बोलले, मी तुमच्या युट्यूबला बघितलं होतं. सुरुवातीला तुम्ही बोलले, तुमच्यावर भरोसा ठेवला ना आपण. नाही, मग त्याच्यामुळे फरक नाही. आज एवढे सगळे दवाखाने करून बी फरक पडत नाही ना. नाही, लय दवाखाने, लय पैसे घातले दवाखाने 2-3 वर्ष. 1000-1200 रुपये, 1000 रुपये आपल्या मेंटेनन्स साठी खर्च केले ना दादा. काय लागेल तुम्ही काय. आणि तुम्हाला सांगतो, दुसरी गोष्ट म्हणजे काम करण्याची उमेद, उठण्याची उमेद, झोप व्यवस्थित येत नव्हती, काम करण्याची उमेद नव्हती, उठण्याची उमेद नव्हती. आता काम करतो, उठण्याची उमेद आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तुमच्या. थकवा वाटत नाही. नाही, लय भारी तुमचे ना, लय आभार मानायला पाहिजे. नाही काय नाही दादा, आमचं काम तुम्ही करा. नाही ना, हो तसं नाही. हे बघा सर, तुम्हाला लय आभार मानायचे असेल तर मला व्हॉट्सअपला काय काय तुम्हाला फरक जाणवला लिहून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मार्केट मध्ये तुम्हाला मी सांगतो, लय आयुर्वेदिक वाले आहेत. मी लय आयुर्वेदिक खाल्लंय 50-60 हजार रुपयाचं. 50-60 हजार रुपये आयुर्वेदिक खाल्लंय? हा, 50-60 हजाराचं ते घालून इकडे 2-2.5-3 वर्षात 2.5-3 लाख रुपये दवाखान्यात घातले होते. बापरे, 2.5-3 लाख रुपये अवघड आहे राव. आणि तुमचं म्हणजे असं आहे की बस त्याचा नादच नाही करायचा, म्हणजे माणूस चांगला तकाटाच होऊन जातोय. त्याच्यामुळे काय अडचणी होईल कम्प्लीट झालंय त्या सगळं. हा, चालतंय. ओके, ठेवू का सर? हो चालेल.